वेलकम बॅक. मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं प्रियदर्शनी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मॅथची वर्कशीट. मुलांना मॅथमध्ये इंटरेस्ट कसा डेव्हलप होईल त्याच्या वर्कशीट आपण आज बघणार आहोत. बऱ्याच वेळेला मुलांना मॅथमध्ये अजिबातच इंटरेस्ट वाटत नाही. मग तो सब्जेक्ट इंटरेस्टिंग कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्यासाठीच्या वर्कशीट आज मी तुम्हाला दाखवणार आहेत की कशा पद्धतीने तुम्ही त्या तयार करू शकतात आणि तुमच्या मुलांचा अभ्यास तुम्ही घेऊ शकतात. तर नंबर वर्कशीटमध्ये कुठल्या प्रकारचे वर्कशीट असणार आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी व्हिडिओ कधी अपलोड केला आहे ते. चला तर मग करूया आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात. तर पहिली जी वर्कशीट घेतलेली मी आहे ती म्हणजे मिसिंग नंबर. तर आपण काय करायचं आहे, समजा तुमच्या मुलांचे 1 ते 10 पर्यंतचे अंक पाठ असतील किंवा 1 ते 20 पर्यंतचे नंबर्स पाठ असतील, तर आपण मध्ये ते नंबर्स गाळायचे आहेत आणि त्यांना सांगायचं की पुढचा नंबर कुठला येईल तो फिलअप करायचा आहे. म्हणजे मिस झालेला जो नंबर आहे तो इथे आपल्याला लिहायचा आहे. मी इथे जे तयार केलेलं आहे ते 1 ते 10 पर्यंत वर्कशीट ते तयार केलेली आहे. तर ती आपल्याला फिल करायची आहे. तर मुलांना सांगायचं 1 नंतर काय येतो, 2, मग 3, 4 ते काउंट पण करत जातील आणि लिहितही जातील. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना करायला सांगायचं आहे. ठीक आहे. ह्या पद्धतीने कलरफुल जर वर्कशीट केली तर मुलांना खूप आनंद येतो, ते करण्यात खूप इंटरेस्ट वाटतो. नाहीतर मग ते आपण रेग्युलरसारखा अभ्यास मुलांचा घेतो, मग त्यांना त्या गोष्टीत एवढा इंटरेस्ट वाटत नाही. त्याच्यासाठी आपल्याला वर्कशीट तयार करतानासुद्धा काही कलरफुल गोष्टी करायच्या आहेत, कारण मुलांना कलरफुल गोष्टी या जास्त अट्रॅक्ट करतात, त्यांना त्या खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुम्ही वर्कशीट तयार करत असताना काहीतरी कलरफुल किंवा इंटरेस्टिंग असं काहीतरी तुम्ही तयार करायचं आहे. आणि ही जी वर्कशीट आहे ती रियुजेबल आहे, तर तुम्ही परत हिला यूज करून घेऊ शकतात, जेणेकरून मुलांचा इंटरेस्ट हा टिकून राहील. पुढची जी वर्कशीट आहे ती स्किप काउंट बाय टेन्स, म्हणजे 10च्या नंबरने ती वाढवायची आहे. जसं की आपण लहानपणी एक म्हातारीचा गेम खेळायचो की ह्या म्हातारीला तिला तिच्या घरापर्यंत पोचवायचं आहे. तर मग आपण काय करायचो, नंबर सांगायचो, त्या नंबरला सर्कल करायचो आणि मग ती म्हातारी घरापर्यंत येऊन पोचवायची. अशा पद्धतीने गेम थ्रू आपल्याला हे करायचं आहे, जेणेकरून त्यांना कळणार नाही की आपण नेमकं स्टडी करतो आहे की गेम खेळतो आहे. त्याचप्रकारे हे सुद्धा सांगायचं आहे की हा जो डॉग आहे त्याला इथे घरापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. तर कसं पोचवणार, तर 10च्या काउंटिंगने आपल्याला त्याला पोचवायचं आहे. जर तुमच्या मुलांची काउंटिंग 100पर्यंत पाठ असेल तर तुम्ही ही वर्कशीट यूज करू शकता. नाही तर तुम्ही कमी नंबर जरी दिले तरी चालणार आहे. तशाही पद्धतीने तुम्ही ती यूज करू शकता. मग ती कशी करायची, 10 नंतर 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, मग आला 100. मग अशा पद्धतीने तो डॉग काय कुठे जाईन, घरामध्ये एंटर करणार आहे. अशा पद्धतीने गेम थ्रू हा तुम्ही त्यांच्यासोबत
खेळू शकता हा गेम आणि त्यासोबतच त्यांचा अभ्यासात इंटरेस्टसुद्धा वाढणार आहे. तर मी नेक्स्ट जी वर्कशीट घेतलेली आहे ती नंबर ट्रीची वर्कशीट आहे. तर यामध्ये तुम्ही 1 ते 10पर्यंतचे नंबर्स इथे मी लिहून घेतलेले आहे. तुम्हाला वाटलं जास्तीचे नंबर द्यायचे आहे तर तुम्ही जास्तीचेही नंबर तुम्ही इथे देऊ शकतात. आता ही कशी करायची, तर मुलांना सांगायचं की हा एक ट्री आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक स्पेसिफिक नंबर तुम्ही त्याला देऊ शकतात आणि तो आपल्याला शोधायचा आहे आणि त्याला काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. जर समजा मी इथे घेतला 3, ठीक आहे, इथे आपण 3 नंबर लिहिला, तर 3 इथे कुठे कुठे येतो, इथे येतो. परत मुलं शोधणार अजून कुठे येतो, इथे येतो. परत कुठे येतो 3 नंबर, इथे येतो. अशा पद्धतीने ते सर्कल हे करत जातील. तुम्हाला वाटलं इथे 7 नंबर घ्यायचा आहे, 6 नंबर घ्यायचा आहे, तर तुम्ही तोही घेऊ शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडून स्टडी हा करून घ्यायचा आहे. ही सुद्धा वर्कशीट जी आहे ती रियुजेबल आहे, ती तुम्ही पुन्हा पुन्हा यूज करू शकतात. नेक्स्ट जी वर्कशीट आहे ती हाऊ मेनी, म्हणजे मी इथे एक वर्कशीट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी काही पिक्चर्स काढून घेतलेले आहेत. तर ते मुलांना काउंट करायला सांगायचं आहे आणि ह्या बॉक्समध्ये त्यांना लिहायला सांगायचं आहे. मध्ये काय करतील, काउंट करतील की हे पिक्चरमध्ये बटरफ्लाय किती आहेत. तर मग 1 2 3, इथे ते 3 लिहिणार. इथे किती आहे 1, मग 1 लिहिणार. इथे किती आहे 1 2 3 4 5, असं इथे फिलअप करतील. आणि ही वर्कशीट कंप्लीट झाल्यावर तुम्ही त्यांना ही वर्कशीट कलर करायला देखील सांगू शकता. मुलांना कलरिंग करायला हे खूप जास्त आवडत असतं, त्यामुळे तुम्ही पहिले त्यांना काउंटिंग करायला द्यायची आहे, त्यानंतर तुम्ही त्यांना कलरिंग करायला देऊ शकतात. नेक्स्ट जी ही वर्कशीट आहे ती मुलांच्या व्हिज्युअलायझेशन आणि फोकससाठी आहे. मी इथे काही नंबर्स लिहून घेतलेले आहेत, 6 नंबर्स, आणि इथे मी सर्कलमध्ये डॉट डॉट तेवढे केलेले आहे. 1 डॉट 2 डॉट 3 डॉट. ठीक आहे, तर इथे मुलांना काय सांगायचं आहे की इथे 1 डॉट कुठे आहे, तर त्याला कुठला कलर आहे, ठीक आहे, तो तिथे फिलअप करायचा आहे. 2 आहे, 2ला इथे डॉट शोधायचा आणि 2ला कुठला कलर आहे तो तिथे फिलअप करायचा आहे. मुलांना कलरिंग करायला खूप आवडत असतं, त्याच्यामुळे त्यांना इंटरेस्ट देखील यात येणार आहे. नेक्स्ट जी आहे ती ट्रेस द नंबर. मी इथे 1 to 10पर्यंतचे नंबर्स घेतलेले आहे. तुम्हाला हवं तुम्ही 20 किंवा 50 ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यांना अशा प्रकारे ट्रेस करायला सांगायचं आहे. 3 4 5 6 7 8 9 and 10. ही सुद्धा वर्कशीट जी आहे ती रियुजेबल आहे, त्यामुळे तुम्ही मुलांची प्रॅक्टिस घेण्यासाठी हिला पुन्हा पुन्हा यूज ही करू शकतात. तुम्हाला हवं मला जास्तीचे नंबर्स द्यायचे आहे तर तुम्ही जास्तीचेही नंबर्स तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट जी आहे ती मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आहे. त्यांचं फोकस कसा वाढेल यासाठी आहे, व्हिज्युअलायझेशनसाठी आहे. तर मी इथे काही नंबर्स लिहून घेतलेले आहेत. तर त्यापैकी मी इथे एक सिरीज दिलेली आहे नंबरची. तर मुलांना आणि या ठिकाणी डॉट्स करून घेतलेले आहे. तर ही वर्कशीट कशी यूज करायची, तर फर्स्ट नंबर काय आहे 5.
तर मग डॉटमध्ये शोधायचं की फर्स्ट 5 नंबरमध्ये हा डॉट कुठे येतो. मग 1 2 3 4 5 इथे हा 5वर डॉट येतो. त्यानंतर 5 हा कुठे जाणार आहे, 8वरती जाणार आहे. ठीक आहे. मग परत काउंटिंग करायला सांगायचं 6 7 8. ठीक आहे. मग 5पासून 8पर्यंत ही लाईन जॉईन करायची. मग 8पासून कुठे जाणार आहे, 3कडे जाणार आहे. मग 8पासून 3, मग 3 डॉट कुठे येतो, हा इथे येतो. मग इथे लाईन ड्रॉ करायची आहे. 3पासून कुठे जातो, 4कडे जातो. मग 1 2 3 अँड 4, 4कडे लाईन टाकायची आहे. त्यानंतर 4पासून कुठे जातो, 2कडे जातो. मग इथे लाईन अशी ट्रेस करायची आहे. ठीक आहे. इथे खालीही तसंच करायचं आहे. 2, मग 2 डॉट कुठे, इथे. 2 नंतर कुठल्या याच्यावर जातो, 3 डॉट. ठीक आहे. 3वर जातो. मग 2पासून 3पर्यंत लाईन. मग 7 कुठे येतो, मग हा आला 3 4 5 6 7. मग ही लाईन कुठे येईल, 7वर. त्यानंतर कुठे जातो, 8. त्यानंतर जाईल 6वरती. मग 6 कुठे येतं, 1 2 3 4 5 6. असं काउंट करत करत ही लाईन ट्रेस करायची आहे, जेणेकरून त्याची काउंटिंग पण वाढेल आणि व्हिज्युअलायझेशन वाढेल आणि त्यांना इंटरेस्ट देखील त्यांचा डेव्हलप होणार आहे. स्कूलमध्ये आता बऱ्याच वेळेला बिफोर आणि आफ्टर नंबर हे शिकवले जातात. तर त्या रिलेटेडच मी इथे एक वर्कशीट घेतलेली आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही याचा पिक काढून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढा. तर इथे कसं करायचं आहे, मुलांना आता काउंटिंग जमते, बऱ्यापैकी जमायला लागलेली आहे. तर तुम्ही काय करायचं, अशा पद्धतीने एक वर्कशीट तयार करू शकतात. तर बिफोर आणि आफ्टर नंबरची आपल्याला कन्सेप्ट शिकवायची आहे. तर ती कशी करायची, तर 2 नंतर कुठला नंबर येतो, 3. आणि 4च्या आधी कुठला नंबर येतो, 3. तर तो इथे 3 लिहायचा आहे. ही मुलांकडूनच ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला करून घ्याव्या लागणार आहेत. तर 9च्या आधी काय येतो, 8. आणि 7च्या नंतर काय येतो, 8. ठीक आहे. त्यानंतर 6 नंतर काय येतो, 6च्या आधी काय येतो, 5. आणि 4च्या नंतर काय येतो, 5. अशा पद्धतीने बिफोर आणि आफ्टर ही कन्सेप्ट तुम्ही त्यांना शिकवायची आहे. ही सुद्धा वर्कशीट रियुजेबल आहे. तुम्हाला हवं असलं की तुम्ही नंबरिंगसुद्धा चेंज करू शकतात. मी इथे 1 to 10पर्यंतचे नंबर मी इथे घेतलेले आहेत. ही जी मी वर्कशीट घेतलेली आहे ती मुलांच्या व्हिज्युअलायझेशनसाठी आहे. मी इथे डावीकडे काही नंबर्स लिहून घेतलेले आहेत आणि उजवीकडे काही डॉटेड फॉर्ममध्ये केलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला याला काय करायचं आहे, मॅच करायला सांगायचं आहे. तर मुलांना शोधायला सांगायचं आहे की हा 1 आहे, तर ह्या साईडला 1 डॉट कुठे आहे, तर त्याला मॅच करायचं आहे. तर मुलं काय करतील, इकडे मॅच करतील. 2 कुठे, मॅच करतील. 3 कुठे, मॅच करतील. 4 मग काउंट करतील. 4 कुठे, इकडे. त्यानंतर 5 इकडे. 6 अशा पद्धतीने आपल्याला त्यांच्याकडून हा स्टडी मॅथच्या वर्कशीट करून घ्यायच्या आहे, जेणेकरून त्यांचा इंटरेस्ट हा डेव्हलप होईल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर एक क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, तुमच्या मुलांचा अभ्यास घेत राहा. थँक्यू.